Today we start new one practical. We take next 3 steps. We'll use some practical, those required PowerPoint presentation. That one also I have prepared, but not I want to show till date because refresh at the time of semester exam. We see that one practical, which one based on your instrument, LCD projector, त्यानंतर पब्लिक ऍड्रेस इक्विपमेंट म्हणजे त्याच्यामध्ये साऊंड सिस्टीम वगैरे ऍम्प्लिफायर वगैरे आहे आणि त्यानंतर हँडलिंग अँड यूज ऑफ कॅमेरा और डीएसएलआर कॅमेरा डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स आपण म्हणतो. तर त्याचं जे काय सिस्टीम आहे तर त्याचं काय तुम्हाला इथे घेतलं पाहिजे किंवा काय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघून त्यानंतर तुम्हाला ते जे काय एक्झरसाइज आहे सॉरी प्रॅक्टिकल आहे तर ते प्रॅक्टिकल आपण त्या ठिकाणी कव्हर करू कारण ते तुम्हाला बघितल्याशिवाय कळणार नाही कॅमेराचा वापर कसा करायचा. तुम्ही माहित आहे की तुम्हाला मोबाईलला कॅमेरा आहे तुम्ही कुठेही जाता कसंही फोटो मारता तर त्या फोटोला काय अर्थ नसतो. ते कसे कुठल्या अँगली फोटो मारले तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फोटो कॉपी तयार करत असतो किंवा त्याचं प्रिपरेशन करत असतो तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात. सो वी सी दॅट वन प्रॅक्टिकल इन नेक्स्ट लेक्चर. नाउ वी स्टार्ट न्यू वन एक्सरसाइज. प्रिपरेशन ऑफ एक्सटेन्शन लिटरेचर. आता लिटरेचर किंवा त्याला आपण फार्म पब्लिकेशन असं म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्ही ऍग्रिकल्चर शॉप्स असतील एक्झिबिशन असेल किंवा कुठलंही फार्मर्स बीट असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला लिपलेट पॅम्पलेट फोल्डर या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. आता हे तयार कसं केलं जातं किंवा हे तयार करण्याच्या पाठीमागचा हेतू काय आणि याच्या लिपलेट म्हणजे काय फोल्डर म्हणजे काय. आता आपल्याला फक्त लिपलेट आणि फोल्डर दोनच आहे. पॅम्पलेट असेल किंवा बुलेटिन असेल तर हे आपल्या तुमच्या सिलेबस मधून वगळण्यात आले. त्यामुळे आपलं प्रिपरेशन ऑफ एक्सटेन्शन लिटरेचर अँड इन दॅट लिपलेट अँड फोल्डर वी लर्न इन दिस टुडेज लेक्चर. सो फर्स्ट वन प्रिपरेशन ऑफ लिपलेट. लिपलेट म्हणजे त्याचे नावच आहे. लिप म्हणजे सिंगल शीट ऑफ पेपर एकच पेपर आहे आणि त्या एका पेपरवरती आपल्याला तिथं माहिती द्यावी लागते त्याला आपण लिपलेट असं म्हणतो. आता बघा लिटरेचर इज अ बेस ऑफ एनी टीचिंग प्रोग्राम. आता हे वेगवेगळे लिटरेचर आहेत म्हणजे तुमचं लिपलेट पॅम्पलेट फोल्डर बुलेटिन वगैरे हे जे काय तुमचे वेगवेगळे लिटरेचर आहेत तर हे कशासाठी वापरले जातात तर त्याला आपण टीचिंग मटेरियल असं म्हणतो. टीचिंग मटेरियल म्हणजे काय तुम्ही एक्झिबिशन मध्ये म्हणजे प्रदर्शन असेल कृषी प्रदर्शन असेल किंवा कुठलेही प्रदर्शन असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला जर माहिती द्यायची म्हटलं तर ते शक्य होत नाही. तर तुम्हाला काय करावं लागतं असे छोटे लिपलेट वगैरे आहेत तर ते तुमच्या प्रोडक्टचे वगैरे तयार करावं लागतात आणि त्या बेसवरती तुम्हाला तिथं माहिती द्यावी लागते. जर तुम्ही त्या बेसवरती जर माहिती दिली तर ते लवकर लक्षात येते. जर काही गोष्टी लक्षात येत नसेल तर पुन्हा आपण ते लिपलेट तयार केलं असेल तर ते लिपलेट लोक बघून परत त्याचा फॉलोअप घेऊ शकतात. त्यामुळे आपल्याला ती गोष्ट महत्वाची आहे. आणि हे जे काही लिटरेचर आहेत तर हे मास कम्युनिकेशनसाठी आपण वापरतो. म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल व्यक्तीला फेस टू फेस कम्युनिकेट करत असतोच तर त्याचबरोबर आपण नंबर ऑफ वुमन्स सॉरी नंबर ऑफ मेन्स ऑर इंडिव्हिज्युअल्स वी कव्हर अंडर द स्पेसिफिक लिटरेचर. तर याच्यामधून आपण बऱ्यापैकी जो काही नंबर असेल काउंट असेल लोकांचा तर तो आपण याच्यातून कव्हर करतो. आता एक टीचिंग मटेरियल असल्यामुळं आपण हे मोस्टली एक्सटेन्शन मध्ये वापरतो. एक्सटेन्शन टीचिंग मध्ये त्याचा वापर केला जातो आणि सिंपल लिपलेट अँड पॅम्पलेट आर व्हॅल्युएबल अँड इसेन्शियल टूल इन द हँड्स ऑफ द इंटेलिजंट एक्सटेन्शन वर्कर. आणि जे कोण हुशार असतात किंवा जे अतिशय महत्वाचे किंवा उपयोगी विषय तज्ञ असतात किंवा विस्तार कार्यकर्ते असतात तर यांच्यासाठीच अतिशय महत्वाचं आणि एक चांगलं साधन म्हणून या लिपलेट पॅम्पलेट फोल्डरकडे बघितलं जातं. आता याच्यामध्ये लिपलेट इज अ सिंगल शीट ऑफ पेपर. हा एकच शीटचा पेपर आहे पण फोल्डेड टू मेक अ 4 पेज. हा एकदा फोल्ड केला जातो किंवा तो तसाच ठेवला जातो लांबच्या लांब. तर याच्यामधून एक काही फोल्ड केला तर त्याचे 4 पेजेस केले जातात किंवा सिंगल शीट ऑफ प्रिंटेड पेज 2 साइड प्रिंटेड पेज असं सुद्धा ते असू शकतं. तर त्या पद्धतीनं ते 2 फॉर्मॅटमध्ये एक पेज असेल A4 साईजचा पेपर असतो आणि तो मध्ये फोल्ड करून त्याच्यामध्ये 4 पेज वरती त्याचे 4 भाग होतात तर त्या 4 भागावरती तुम्ही त्याचं प्रिंटिंग करू शकता किंवा एका सिंगल शीटच्या पेपरमध्ये 2 साइडला म्हणजे फ्रंट आणि बॅक असं सुद्धा तुम्ही करू शकता.
तर असं जे काही लिपलेट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वन साइड ऑर प्रिंटेड ऑन टू साइड ऑफ अ फोल्डेड शीट ऑफ folded 3 or 4 times with the printing on all sides. The leaflet usually treats one job or one small problem. आता याच्यामध्ये किती विषय असतात हे त्याच्यामध्ये नमूद केले. म्हणजे लिफलेट मध्ये एकच विषय असतो, वन जॉब और वन स्मॉल प्रॉब्लेम. द बेस्ट लिफलेट गिव्स ॲक्युरेट अँड स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन on how to do a job. Secure many copies of the same leaflets for passing them to interested villages. याच्यामध्ये तुम्हाला जे लोक इंटरेस्टेड असतात किंवा विलेजेस इंटरेस्टेड असतात किंवा जे फार्मर्स इंटरेस्टेड असतात तर त्यांना इन्स्ट्रक्ट करणं किंवा त्यांना गाईड करणं, पण कसं ऍक्युरेटली, तर त्यासाठी आपल्याला हे लिफलेट तयार करावं लागतात. आणि त्याचबरोबर इट इज यूज ॲज अ गाईड फॉर द स्पीकर ॲज वेल ॲज द लर्नर. जे शिकणारे असतात आणि शिकून घेणारे असतात त्या दोघांसाठीचा अतिशय महत्वाचं भाग म्हणून या लिफलेट कडे बघितलं जातं. तर व्हॉट इज द पर्पज? लिफलेट असतो, पॅम्पलेट असतो किंवा फोल्डर असतो, तर याचा पर्पज काय असतो? टू प्रोव्हाइड प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑन वन टॉपिक इन अ कॉन्शियस मॅनर अँड इन अ सिम्पल लँग्वेज. तुम्हाला यातून एक चांगल्या पद्धतीनं जी काय आत्ताची सद्य परिस्थितीतली माहिती असेल तर ती माहिती एकाच विषयाची आणि चांगल्या सत्सद विवेकबुद्धीला जी तुमच्या पटलेली असेल किंवा शास्त्रशुद्ध असेल तर अशा चांगल्या समजणाऱ्या भाषेमध्ये जे काय माहिती घेणारे असतात किंवा जे वाचक असतात तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. दुसरी महत्वाची, आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? येस सर. आवाज नाही आला तर लगेच कॉल करा किंवा लगेच मला अलर्ट करा. त्यानंतर दुसरी महत्वाचा पर्पज आहे की टू प्रोव्हाइड ॲक्युरेट अँड स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन ऑन हाऊ टू डू अ जॉब. म्हणजे तुम्हाला तो जॉब कसा करायचा आहे किंवा हाऊ टू डू अ परफॉर्म कोर्स ऍक्टिव्हिटी. तर त्यासाठी म्हणजे तुम्ही कुठली एखादी माहिती देत आहात तर ती माहिती तुम्ही कशा पद्धतीने पुढे देत आहात आणि त्याची जी काही ॲक्युरेसी असेल तर ती कशी तुम्ही मेंटेन करत आहात. त्यानंतर टू सर्व द इमिजिएट नीड अँड ऑफ द फार्मर्स लाईक कंट्रोल ऑफ पेस्ट कॅम्पेन अगेन्स्ट रॅट. इफ इट इज पॉसिबल टू प्रिंट लिफलेट फॉर यूज इन द विलेज फॉलो दिस रूल्स. म्हणजे जर तुम्हाला हे जर महत्वाचं वाटत असेल किंवा हे जर आपण सर्व करत असू तर याच्यामध्ये तुम्हाला काय महत्वाचे रूल्स आहेत तर ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं पॉईंट आहे हाऊ टू राईट. हे कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला आहे प्लॅन द स्क्रिप्ट. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रिप्टचं प्लॅनिंग करावं लागेल, म्हणजे विषय निवडावा लागेल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डिसाइड ऑन युअर मेसेज, सिलेक्ट टॉपिक्स रिलेटेड टू द अर्जंट नीड्स. जे आता आवश्यक आहे, अर्जंट नीड्स आहेत अशा टॉपिक तुम्हाला तिथे निवडावं लागेल. ऑफ द फार्मर्स have one simple practice or idea at a time, such as a fertilizing sugarcane or using the best wheat seed or selecting a laying hens of the building a kitchen shelf likewise. म्हणजे तुम्हाला काय असे विषय असतात की जे अत्यंत आवश्यक असतात किंवा ते चर्चेने किंवा त्याचं कन्सिडरेशन हे करणं आवश्यक असतं. म्हणजेच एखाद्या पिकाला खतांची मात्रा देणं असेल किंवा शिफारशी करण्यात आलेली जी काय मात्रा असेल, त्याचबरोबर एखादं व्हीट असेल तर ते व्हीटचं सीड रेट असेल किंवा व्हीटचं सोईंग असेल. त्यानंतर तुम्हाला काय हेन म्हणजे कोंबडी कुक्कुटपालन वगैरे करायचं असेल तर त्याचं हेन्स लेयर और ब्रॉयलर याची काय माहिती असेल तर हे असे विषय तुम्हाला तिथे निवडावे लागतील. त्यानंतर नोट डाऊन द ऑल अप्रोप्रिएट पॉईंट, डिसाइडेड द इसेन्शियल पॉईंट्स, फायनली अराइव्ह ॲट द डिझायरेबल पॉईंट्स. त्यानंतर तुम्हाला हे जे काही विषय तुम्ही घेतलेला आहे तर त्या विषयावरती महत्वाचे मुद्दे म्हणजे हायलाइटेड पॉईंट ओनली प्रिंट ऑन दॅट वन शीट. त्या पॉईंटवर उगाच काय तर फपट बसायला लिहित बसायचं नाही की जमीन खोल नांगरट करावी, आडवी उभी करावी, पूर्व पश्चिम करावी, दक्षिण उत्तर करावी, असं न करता पूर्व पश्चिम 10 ते 15 सेंटीमीटर खोल नांगरट करावी असं थोडक्यात आणि साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला ते लिहावं लागेल की ज्यामुळं ते पॉईंट सुद्धा लक्षात येतील. त्याच्यामुळं तुमचं जे काय डिरेक्शन असेल तर ते सुद्धा अप्रोप्रिएट राहील. Then select the most important one from the essential points. This forms the central theme. त्याच्यामध्ये तुम्हाला असं विषय निवडायचे की ज्याच्यामधून तुम्हाला एक सेंट्रल थीम हे तिथं क्रिएट करता आली पाहिजे बेस्ड ऑन इसेन्शियल पॉइंट्स ऑन द सिलेक्टेड टॉपिक. लिस्ट द रिमेनिंग इसेन्शियल पॉइंट्स इन लॉजिकल ऑर्डर. त्यानंतर तुम्हाला कमी महत्वाचे जे काही पॉईंट असतात पण ते सुद्धा तुम्हाला तिथे घेणं अपेक्षित आहे. तर ते लॉजिकल सिक्वेन्स मध्ये तुम्हाला तिथे घ्यावे लागतील. आणि ग्रुप द डिझायरेबल पॉइंट्स अंडर द अप्रोप्रिएट इसेन्शियल पॉइंट्स. आणि त्यानंतर हे सगळे पॉइंट ग्रुप करणं, त्याचे मांडणी व्यवस्थित पद्धतीने त्या लिफलेट वरती करणं. राईट द स्क्रिप्ट. आता हे तुम्हाला स्क्रिप्ट लिहायची आहे.
लिहित असताना काय केलं पाहिजे, राईट युअर स्क्रिप्ट विथ ऑल इसेन्शियल पॉइंट्स इन अ सिक्वेन्स. तुम्ही जे काय स्क्रिप्ट लिहिणार आहात तर ती स्क्रिप्ट लिहित असताना सगळा इसेन्शियल महत्वाचा जो सिक्वेन्स असेल तो सिक्वेन्स इथं फॉलो करायचा. डिझायरेबल पॉइंट सपोर्टिंग द इसेन्शियल पॉइंट, ह्याच्यामध्ये जे आवश्यक मुद्दे आहेत तर ते आवश्यक मुद्दे तुम्हाला तिथं काय करावे लागतील, पहिल्यांदा कन्सिडर करावे लागतील आणि त्या बेसवरती तुम्हाला ते लिहावं लागेल. सो डिसाइड द स्पेसिफिक पॉइंट्स, you should be prepared the specific news for informing the farmer. Then write in a simple short sentences, use familiar words. त्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिलियर वर्ड्स वगैरे यूज करावे लागतील, साधे सोप्या सरळ लँग्वेज मध्ये लिहावं लागेल. त्यानंतर जे काही वर्ड्स असेल, फ्रेजेस असतील तर ते व्यवस्थित अंडरस्टँडेबल लँग्वेज मध्ये लिहावं लागेल. मिसअंडरस्टँडिंग होता कामा नये. राईट इन युअर विलेजर्स लँग्वेज, म्हणजे जे काही ग्रामीण भागातील लोक असतात तर त्यांच्या समजण्याच्या भाषेमध्ये तुम्हाला ती मांडणी करता येणं आवश्यक आहे. ऍड्रेस युअर सेंटेन्स टू युअर रीडर. तुम्ही जे वाक्य लिहितात तर ते वाक्य समोरच्या वाचकाला हे समजलं पाहिजे किंवा त्याला तिथं त्याची जाणीव झाली पाहिजे. लीड हिम टू ऍक्शन, आणि त्यांना तिथं ऍक्शन साठी लीड करा किंवा मदत करा. बी ऍक्युरेट अँड ब्रीफ इन युअर इन्फॉर्मेशन, जी माहिती तुम्ही देत आहात तर ते ऍक्युरेट आणि ब्रीफ मध्ये देण्याचा प्रयत्न करा. राईट ऍव्हरेज सेंटेन्स हॅव्हिंग 10 वर्ड्स ऑर लेस. प्रत्येक वाक्यामध्ये 10 ते 12 किंवा 8 ते 10 असे शब्द त्याच्यामध्ये मॅनेज करा. त्यानंतर write average sentences having 10 words or less. Use illustration and pictures in the appropriate place. आता याच्यामध्ये आपण जसं वर्तमानपत्र आणि मासिक असतात तर त्या पद्धतीने आपण बऱ्यापैकी फोटो वगैरे किंवा आलेख वगैरे वापरू शकत नाही, पण जर गरज असेल तर त्यावेळेस आपल्याला जिथे एखादा टेबल असेल, एखादं छायाचित्र असेल किंवा अजून काय माहिती असेल तर ते आपण तिथं इलिस्ट्रेशन मध्ये देऊ शकतो. बट नॉट पिक्चर्स अँड द स्पेसिफिक ग्राफ we are not using during the preparation of leaflet. Then give details with reference to local situation. तर तुम्हाला तिथल्या लोकल सिच्युएशनच्या डिटेल्स तिथं त्या रेफरन्स नुसार ते लिफलेट तयार करावं लागेल, त्या रेफरन्स नुसार तुम्हाला लिफलेट तयार करावं लागेल. उदाहरणार्थ राईस कल्टिवेशनचा असेल तर तुम्ही मराठवाडा वगैरे तिकडे जाऊन राईसचं पॉम्पलेट वाटणं सॉरी लिफलेट वाटणं किंवा इथं कराडमध्ये जाऊन वाटणं तर ते चुकीचं राहील. तर तुम्हाला कोकण रिजन मधला फार्मर हा त्या सिच्युएशनला अवेअर आहे. So you transfer your information or technology to the specific farming community. जी काय फार्मिंग कम्युनिटी आहे तर त्या स्पेसिफिक फार्मिंग कम्युनिटीला तुम्ही तिथं स्प्रेड करा. Then start with an appeal which will be benefit to the reader. म्हणजे तुम्ही ज्या काय गोष्टी असतात तर त्या गोष्टीचं अपील करा की जेणेकरून त्या समजल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे आणि रिडरनं ते मनामध्ये किंवा त्याचं अवलोकन हे केलं पाहिजे. Then round up with a confirming what you said at the opening of your leaflet and it will reassure your reader. तुम्ही काय करा की तुम्ही कन्फर्म करा काय आपण लिफलेटचं ओपनिंग केलं त्याच्यावरून खात्री स्वतःची एकदा खात्री करून घ्या. मेन्शन द सोर्स वेअर फर्दर इन्फॉर्मेशन ऑन द टॉपिक फॉर हेल्थ कॅन बी ऑब्टेन. जर तुम्हाला असं वाटत असेल की या टॉपिकची बरीच माहिती आहे पण ती एका पानावरती बसत नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये असा संदर्भ नमूद करा की जी माहिती तुम्हाला सविस्तर या स्थळावरती किंवा या संकेतस्थळ असेल किंवा या बुकलेटवरती या मॅगझिनवरती तुम्हाला मिळेल. तर तसा संदर्भ त्या ठिकाणी डायरेक्ट नोंद करण्याचा प्रयत्न करा. देन रिव्ह्यू ऑफ द स्क्रिप्ट. त्या स्क्रिप्टचा जर फॉलोअप घ्यायचा असेल तर गो ओव्हर द रायटिंग आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इट ओव्हर आफ्टर अ डे. तुम्हाला काय करायचं, लिहायचं आहे. आता लिहायचं असताना काय करावं लागेल, तुम्हाला ती गोष्ट तशीच ठेवावी लागेल आणि त्यानंतर 1-2 दिवसानंतर ती गोष्ट परत बाहेर करावी लागेल की जेणेकरून तुम्हाला ती कंप्लीट झाली का नाही किंवा त्याच्यावरती अजून काय केलं पाहिजे, काय मेंटेन केलं पाहिजे किंवा काय अजून गोष्टी ऍड केल्या पाहिजे त्या गोष्टी लक्षात येतात. रिमूव्ह द डिफेक्ट अँड राईट वेअर रिक्वायर्ड. जर 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही काढली तर त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असतात, त्रुटी असतात असं आपण त्याला म्हणतो. तर त्या त्रुटी तुम्ही सारखं वाचलंय किंवा सारखं जर बघितलंय किंवा ते थोडा कालावधीनंतर त्याचा फॉलोअप घेतला तर ते तुम्हाला इझी जातं की ज्यातून तुम्ही जे काही त्यातल्या त्रुटी असतील तर त्या त्रुटी काढून टाकू शकता.
then leaflets are याच्यामध्ये काय ऍडव्हान्टेजेस दिले आहेत. leaflets are economically feasible for spreading the information. आता सिंगल शीट पेपर आहे, 4 वेळा फोल्ड, एकदा फोल्ड केला काय आणि तसंच गेला काय. तर याच्यामध्ये आपण कमी खर्चामध्ये ही माहिती आपण इतर जे लोक असतात त्यांच्यापर्यंत देऊ शकतो. रिलेटिव्हली इझिली अँड क्विकली प्रिपेअर्ड. याच्यासाठी जो आपल्याला वेळ लागतो हा अतिशय कमी लागतो आणि आपण एकदम कमी कालावधीमध्ये ते आपण तयार करू शकतो. कॅन बी प्रिझर्व्ड ॲज युज्ड बाय द रीडर्स ॲज अ रेफरन्स. आता हे आपण जतन पण करू शकतो आणि आपण याचा संदर्भ आपण कुठेही तिथं घेऊ शकतो. कॅन सप्लिमेंट अदर इन्फॉर्मेशन अँड मीडिया. ह्याच्यामधून आपण जर ती गोष्ट आपण मीडियामधून सुद्धा द्यायची म्हटलं किंवा अदर मीडियामधून द्यायचं म्हटलं, ते टेलिव्हिजन असू दे, मोबाईल असू दे किंवा अजून कुठले तुमचे सोशल मीडिया असू दे, तर त्याच्यावरती सुद्धा आपण ते जी इन्फॉर्मेशन असेल तर ते इन्फॉर्मेशन तिथं स्प्रेड करू शकतो. त्यानंतर लिमिटेशन्स काय याच्यामध्ये आहेत. लिफलेट्स आर लिटल यूज फॉर द इलिटरेट पीपल. जेव्हा शिक्षित आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत आहेत, तर अशांसाठी हे अतिशय गोंधळ निर्माण करणार आहे किंवा त्यांच्यासाठी फायद्याचं नसणार असं म्हणावं लागेल. लिफलेट मे लूज इट सिग्निफिकन्स इफ नॉट क्लिअरली प्रिपेअर्ड अँड यूज. आता तुम्ही जी माहिती देत आहात तर ती माहिती शॉर्ट मध्ये देत आहात, कारण आपली माहिती जर जास्त असेल आणि आपलं जर मटेरियल कमी असेल, रायटिंग मटेरियल म्हणजे याच्यामध्ये तुमचा पेजची साईज वगैरे कमी असेल, तर त्यामध्ये आपण डिटेल देऊ शकत. त्यामुळं आपल्याला हा एक अडचण त्याच्यामध्ये येते की आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं लिखाण किंवा मांडणी हे आपण करू शकत नाही. फक्त जे काय महत्वाचे मुद्दे आहेत तर तेवढेच ठळकपणे तिथं मांडू शकतो, बाकीचे मुद्दे आपण त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्यानंतर पिरियडिकल रिव्हिजन इज नेसेसरी टू कीप द पब्लिकेशन अप टू डेट. तुम्हाला प्रत्येक दिवसाला, प्रत्येक आठवड्याला तुमचे जे काय बातम्या घडत असतात तर त्या बातम्यांचा तुम्ही फॉलोअप घेणं आवश्यक असतं. कारण जी तुमची रिव्हिजन आहे तर ते रिव्हिजन मधून तुम्हाला जे काय पब्लिकेशन गरजेचं आहे तर ते पब्लिकेशन तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. सो that one is periodical revision is also necessary for publishing the up to date information. That one is not possible due to the huge quantity of information and huge official or other allotted work. So likewise is the first one is leaflet. Then second one, preparation of folder. Folder is a single piece of paper folded one or twice. हा फोल्डर जो आहे तर तो एकदा किंवा 2 वेळा हा फोल्ड केलेला असतो. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, वेन ओपन द मटेरियल इज प्रेझेंटेड इन अ सिक्वेन्स. जर ते तुम्ही ओपन करायला लागला तर ते वन आफ्टर अनदर, म्हणजे पहिलं पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, चौथं पेज, पाचवं पेज, असं सिक्वेन्शियली ते ओपन होतं, म्हणून त्याला आपण फोल्डर म्हणतो. फक्त फोल्ड केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 हे फोल्ड त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि जसं आपला लिफलेट बघितलं, लिफलेट हा एक वेळा फोल्ड केला जातो, हे 2 ते 3 वेळा फोल्ड केलं तरी चालतं आणि त्यामध्ये तुम्हाला बरीच माहिती एकाच विषयावरती देता येते. आता याच्यामध्ये हाऊ टू राईट हे कसं लिहिलं जातं, तर 4x8 इंच म्हणजे 4x8 इंचचा जो फोल्डर असेल तर ते क्वाईट अट्रॅक्टिव्ह असं म्हणते. म्हणजे तुमचा जो फोल्डर आहे तर त्याची साईज ही 4x18 4x8 ही अपेक्षित आहे. त्यानंतर विड्थ टू लेंथ रेशो 1:1.5 म्हणजे एकाच दीड, म्हणजे लांबी जर एक असेल तर रुंदी दीड असावी, रुंदी जर दीड असेल तर लांबी एक असावी. तर असं तुम्हाला तिथं जे साईज असेल किंवा त्याचं विड्थ अँड लेंथ रेशो असेल तर तो मॅनेज करावा लागेल. मेक शुअर दॅट द सिक्वेन्स इन अ फोल्डर इफ नॉट द रीडर मे कन्फ्यूज. म्हणजे तुम्ही ज्या काय माहिती किंवा बातम्या देत असतात तर त्याच्यामध्ये रीडरनं कन्फ्युज होता कामा नये. तर अशा पद्धतीने तुमचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन किंवा स्ट्रक्चर असावं. देन फोल्डर्स आर नॉर्मली प्रिंटेड ऑन पेपर हेवियर दॅन फ्लायर. एकदम हलक्या पानावरती तुम्ही छापू नका. तर जे काही जाड कागदी पानं असतात तर त्याच्यावरती लिहून त्या गोष्टी तिथं नमूद करण्याचा प्रयत्न करा. Then folders are made more attractive by using photographs, illustration, then line drawing, various colors like ink and papers. म्हणजे जर तुम्हाला फोल्डर मध्ये जर अट्रॅक्टिव्हनेस आणायचं असेल तर तुम्ही चित्र वगैरे वापरू शकता. त्याचं जे काही रूपरेषा असेल किंवा संघटना असेल तर त्याचं व्यवस्थित त्याची आखणी करा.
त्यानंतर तुम्हाला ड्रॉइंग वगैरे असेल तर ते वेगळ्या कलरचे ड्रॉइंगचे जे काय पेन्स असतात किंवा ड्रॉइंग असेल तर ते तुम्हाला नमूद करावं लागेल. त्यानंतर आता पर्पज, जसं आपण वर बघितलं तसाच लिपलेटचा पर्पज आपल्याला फोल्डरचा सुद्धा आहे. टू प्रोव्हाइड प्रिसाइज रिलायबल सायंटिफिक इन्फॉर्मेशन इन गिवन अ सिंपल लँग्वेज अबाउट अ सिंगल practice, then to serve the immediate needs of the farmers like control of pest, campaign against rat, treatment of seed, mite fly control. Then what is the procedure? First one, write on one simple practice or idea at a time. तुम्हाला जे काय आयडिया असेल तर ॲट अ वन टाइम तुम्हाला ती लिहावं लागेल. सिलेक्ट टॉपिक रिलेटेड टू द अर्जंट नीड्स ऑफ द फार्मर्स. शेतकऱ्यांना जो आवडीचा असेल आणि अतिशय गरजेचा आहे असा विषय पहिल्यांदा तिथे निवडा. राईट इन अ सिम्पल शॉर्ट सेंटेन्स अँड पॅराग्राफ इन द लोकल लँग्वेज. तुम्ही जे लिहिणार आहात ते समजण्याच्या भाषेमध्ये लिहा जेणेकरून समजायला सगळ्या गोष्टी कळतील. देन यूज इलिस्ट्रेशन अँड पिक्चर्स व्हॉट एव्हर द नेसेसरी. ज्या ठिकाणी गरजेचं आहे अशा ठिकाणी तुम्हाला इलिस्ट्रेशन आणि पिक्चर्स हे वापरता येतील. देन गिव्ह कम्प्लीट डायरेक्शन आफ्टर चेक ऑन देअर करेक्टनेस. जर ज्यावेळेस तुमचं पूर्ण चेकिंग झालं असेल किंवा ते तपासून झालं असेल तर त्याच्यामध्ये करेक्ट काय करायचं असते गोष्टी किंवा करेक्टनेस असं आपण त्याला म्हणतो की त्याच्यामध्ये ज्या चुका असतात त्या चुका काढून टाकणं आणि त्या चुका रिप्लेस करणं. तर अशा पद्धतीनं आपल्याला तिथं प्रोसिजर फॉलो करावी लागते. तर व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस. तर याच्यामध्ये पहिला ॲडव्हान्टेज आहे इझिली रीच टू अ लार्ज सेक्शन ऑफ द लिटरेट पीपल. जास्त शिकलेले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत जास्त जातं. इकॉनॉमिकली फिजिबल, इकॉनॉमिकली सुद्धा हे फिजिबल आहे. जनरली इझिली अँड क्विकली प्रिपेअर्ड आहे, लवकर तयार केलं जातं, याच्यामध्ये काही जास्त वेळ लागत नाही. प्रिझर्व्ड अँड युजर फॉर रेफरन्स. ह्याचा जो काय रेफरन्स असेल तर त्याचा यूज असेल तर तो यूज आणि रेफरन्स हा तिथे प्रिझर्व केला जातो. त्यानंतर सिग्निफिकंट सप्लिमेंट अदर इन्फॉर्मेशन आणि मीडिया. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या इन्फॉर्मेशन आणि मीडिया सप्लिमेंट हे आपल्याला ह्याच्यामधून फोल्डरमधून मिळतं. देन यूज इन फार्मर्स ट्रेनिंग स्कूल. वेगवेगळ्या शेतकरी प्रशिक्षण मेळावे असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा वापरलं जातं. त्यानंतर यूज इन फार्मर्स ट्रेनिंग स्कूल, शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण शाळेमध्ये वापरलं जातं. अँड पिक्चर्स इन द बॅग सीट्स. याच्यामध्ये तुम्हाला वगैरे असतात तर ते तुम्ही प्रात्यक्षिक म्हणून दाखवू शकता. त्याचबरोबर फोल्डरचं त्या पद्धतीनं यूज करू शकता. देन कॅन बी यूज टू एनहान्स द प्रेस्टीज ऑफ लोकल लीडर अँड ग्रुप. त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुमचा जो दर्जा असेल तर तो दर्जा मॅनेज करत असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने बिहेव करावं लागेल. म्हणजेच जे काय फील्ड डेज असतात किंवा फार्मर्स टूर्स असेल किंवा प्लेसिंग द बॅग्स ऑफ द सीड्स असेल तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. नाहीतर लिमिटेशन्स काय आहेत. सुटेबल ओनली फॉर लिटरेट पीपल. हे जे काय आपण तयार करू लिहिले वगैरे तर ज्याला लिहिता वाचता येतं अशांसाठीच उपयोग आहे, बाकीच्यांसाठी ते काय उपयोगी नाही. रिक्वायर्ड स्किल फॉर रायटिंग. हे सगळं लिहिण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, रायटिंगचं स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर असा आपला जो टॉपिक आहे लिफलेट आणि फोल्डर, त्याच्यामध्ये सगळ्यांनी लिफलेट आणि फोल्डर हे तयार करायचं. कुठलाही विषय घ्या, ॲग्रोनॉमीचा असू दे, बॉटनीचा असू दे, कुठलाही विषय घ्या, व्यवस्थित ताळेबंद पद्धतीनं ते लिफलेट तयार करा आणि ते तुमच्या जवळच ठेवा. वाढू नका, तुमच्या जवळच ठेवा. ज्यावेळेस प्रॅक्टिकल मॅन्युअल साठी तुम्ही याल तिथे चेक करायला किंवा ते लिहायला त्यावेळेस तुम्हाला ते दाखवणं अपेक्षित आहे. सो प्रिपेअर लिफलेट अँड फोल्डर फॉर युअर educational point of view and required material as per the direction of the 5th Dean Committee. So this one part we are covering today's lecture. Okay, next time we will start preparation of effective PowerPoint presentation and later on remaining part. Only 57 joined, remaining not join this lecture. If you are considered as misbehavior due to the irregular attempt or irregular your response, then you own responsible for your academic loss. So be prepared
very well regarding each and every practical and each and every point under this syllabus. Okay. Now I stop this lecture for further process. Thank you for participate here and attending the meeting. Now I end this meeting for further process.